वाटून घेण्याचं कारण नाही. याच्यामध्ये सांगितलेलं आहे, याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की तुमचा पाय जरी पडला तरी तुम्हाला काही होणार नाही. मुळार्थाने तत्वज्ञान म्हणजे काय, आपल्या शरीर, आपलं पूर्ण शरीर म्हणजे काय, हात पाय हे सगळे पुण्यवान आहे. हे हात पाय सगळं काही पुण्यवान आहे, त्यामुळे आपले पाय जरी गेले तरी आपल्याला काही पाप किंवा काही व्यर्थ काही होणार नाही. म्हणून सांगितलेलं, हे सगळे चक्र सांगितलेले, हे सगळे चक्र दिलेले आहे. आणि या सगळ्या चक्रामध्ये त्या दृष्टिकोनातून ते अर्थ सांगितले, म्हणजे काय वैज्ञानिक रूपाने अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे तुम्ही हे सिद्ध सुद्धा करू शकाल अशा प्रकारे याच्यामध्ये अर्थ सांगितला. म्हणजे कर्मचक्र आहे किंवा हे समाधी मार्ग चक्र आहे किंवा अनन्य मार्गाचे चक्र याच्यामध्ये दिलेले. म्हणजे काय, समाधी अवस्थेत आपण कसं प्राप्त करावं, समाधी अवस्था आपण कशी प्राप्त करावी, ध्यानातून आपण कसं मनाला श्रेष्ठ दर्जाचं आचरण करावं, हे सगळ्याच्या मी सांगितलंय. मग सगळे ग्रंथ दिलेले, दत्त भागवता ग्रंथ आहे किंवा अनन्य प्रकारचे असे ग्रंथ दिलेले. याच्यामध्ये ते ग्रंथ तुम्ही याला ओवी म्हणू शकता, तुम्ही याला गोविंद म्हणू शकता, तुम्ही याला अभंग म्हणू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ दिलेले. येणाऱ्या काळामध्ये या ग्रंथ मनुष्याला नाना प्रकारच्या अशा गोष्टी पुरवतील. म्हणजे काय की मुळार्थाने आध्यात्मिक